पाहुण्यांचं खूप आभार. चला जाऊया आपण मॅचच्या दिशेने. सामन्याला आता सुरुवात होईल. पहिला सेमीफायनल आपल्या समोर येतोय. साई 11 डोंगरीवाडा आणि सोन सरी स्पोर्ट्स तांबडवाल संघाने टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे ते म्हणजे साई 11 डोंगरीवाडा या संघाला सलामीची जोडी उतरलेली आहे. एका बाजूने आपण पाहतोय प्रकाश माळी, तर एका बाजूने महेश पाणेरा. तर पहिलं षटक हाताळण्याकरता अतुल ठाकरे. सन्माननीय वसंतजी जाधव साहेबांना विनंती आहे आमच्या स्टेजवरती येऊन आपण बसायचं आहे. सन्माननीय वसंतजी जाधव साहेबांना विनंती आहे आमच्या स्टेजवरती येऊन बसायचं आहे. पहिला बॉल कव्हर क्षेत्रामध्ये चेंडूला किळून काढला. चेंडू येतोय मिड ऑफ मध्ये. मयूर आहे तिकडे, चेंडूला उचलेल फेकेल तोपर्यंत एक धाव ही कंप्लीट झालेली आहे. एका धावेने श्री गणेश झालाय. एक धाव ही धावफलकावरती लागलेली आहे. अतुल पुन्हा एकदा बॉल ट्रॅक वरती आपण पाहतोय. लेगेस्टी सोडून जाणारा चेंडू आहे. पंचांनी ते व्हाईट बॉल घोषित केलाय आणि 1 फॉर दी ओव्हरचा इशारा देखील दिलाय. पहिला बाउन्सर टाकलाय, दुसरा जर टाकला तर दंडित केलं जाईल ही ताकीद दिलंय पंचांनी गोलंदाजाला. इथे बघा चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय महेश पाणेरा. याच्या बॅट मधून एक खणखणीत चौकार निघालाय. थँक्यू डीजे. चला इथे पंचांनी रेफर केलाय.
बघा ज्या प्रकारे चेंडूला खेळून काढला गेलो तर चौकार मिळालेला आहे आणि पंचांचा निर्णय देखील येईल आणि आपण पाहतो धावसंख्या 6 पंचांचा निर्णय काय ते पाहूया. तर नो बॉल असेल. दुसरा बॉम्सर इथे दिला गेलाय. जे पुढचा चेंडू हा फ्रीड असेल. एक मुक्त फटका खेळण्याची संधी आपण पाहतोय इथे दिली मिळालेली आहे महेश पाणेरा या फलंदाजाला. धावसंख्या 7. इथे बघा वेगवान चेंडू तेज थर्रार कमबॅक केलाय अतुल ठाकरेने. काय या चेंडू हातालाय. गोळीच्या वेगाने हा चेंडू त्याच्या हातामधून निघालाय. बाकीचं काम निलेश परेड पूर्ण करतो यष्टांच्या मागे. फ्लाइंग स्लिप मध्ये आपण विशालेला पाहतोय. त्यानंतर लेग स्लिप मध्ये आपण दयाला पाहतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग. डीप मध्ये क्षेत्ररक्षकामध्ये तैनात केले गेलेत. आणखीन एक वेगवान चेंडू आणखीन एक तेज तर्रार चेंडू तिथे टाकला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. धावसंख्या आता स्थिरावली गेली ती म्हणजे 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत. बघा 3 चेंडू टाकून झालेत. पहिला बॉल आपण बघितला सिंगल धावली. त्यानंतर व्हाईट बॉल. त्यानंतर नो. त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव टाकले गेलेत. बघा बॅटचं एज लागलंय. विशाल आहे तिकडे. चांगले क्षेत्ररक्षण झालंय आणि आपण पाहतोय की 1 धाव ही कंप्लीट झालेली आहे. एका धावेने धावसंख्या आता जाऊन पोचलेली आहे ती म्हणजे 8 या आकड्यावरती. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आपण पाहतोय की भरपूर मोठ्या संख्येने दोन्ही संघाचे प्रेक्षक इथे उपस्थित झालेत. बघा बॅटचा एज लागलाय. पुन्हा एकदा विशाल फलटे आपल्याला तिकडे फ्रेम मध्ये पाहायला मिळाला आणि पुन्हा एकदा एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली गेली. या सिंगल धावेने धावसंख्या आपण पाहतोय जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 9 या आकड्यावरती. आपण पाहतोय सायलेंट डोंगरीवाडा टीमसाठी बक्षीस जाहीर झालेलं आहे. हा सामना जर जिंकला तर अक्षय जाधव विशाल जाधव आणि राहुल पाणेरा यांच्याकडनं टी शर्ट्स हे दिले जातील. लेगिस्टी सोडून जाणारा चेंडू आहे. 30 टी शर्ट्स हे दिले जातील हा सामना जर जिंकला तर. बघा कव्हर क्षेत्रामध्ये हा चेंडू खेळून काढाय क्षेत्ररक्षक मयूर होता तिकडे. मात्र मयूर याला चेंडू बीट करून सरळ निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बघा थोडासा दुविधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळाला मयूर आणि चेंडू त्याला चकून सरळ सीमारेषा पार गेलेला आहे. चौकार आलाय. धावसंख्या 14 या आकड्यावरती. जयेश पाटील यांच्याकडून बक्षीस जाहीर झालेलं आहे. प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. साई 11 डोंगरीपाडा टीमसाठी हे बक्षीस जाहीर झालेलं आहे. प्रत्येक षटकाराला 100 रुपये हे दिले जातील. बघा फुलटॉस चेंडू होता आणि आपण पाहतो या कव्हर क्षेत्रामध्ये खेळायचा होता. मात्र चेंडू हा मिडॉन मध्ये निघून गेला आणि 2 धावा इथे घेण्याची संधी
तिकडे मिळाली आणि या 2 धावांनी धावसंख्या आता 16 या आकड्यावरती. बघा, जयेश यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपयाचं बक्षीस जाहीर झालंय, तर यश पाटील यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 100 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. वेगवान चेंडू ते टाकला गेलाय. डॉट बॉल इथे येताना दिसते. धावसंख्या झालेली आहे 16. योगेश बरफ आणखीन एक वेगवान चेंडू, ते सरळ चेंडू टाकलाय, मात्र पंचांनी सांगितलंय हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. एक्स्ट्रा धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 17 या आकड्यावरती. 17 रन्स, 17 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. इथे पाहतो आपण चेंडूला विडॉलमध्ये खेळून काढलाय. एक धाव तर कंप्लीट झाली आणि दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालेला आहे आणि दुसरी धाव देखील इथे पळून पूर्ण केली गेली. या 2 धावेने धावसंख्या आता जाऊन पोहोचलेली आहे, ती म्हणजे 19 या आकड्यावरती. 19 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एकदा आपण पाहतोय हॅप ट्रॅकर होता, बॅटचा एज लागलाय, भरपूर मोठा एज लागला होता आणि अतुल ठाकरेकडनं हा झेल इथे ड्रॉप झालाय. जीवनदान मिळालाय प्रकाश माळी या फलंदाजाला. धावसंख्या आता 1 ने पुढे सरसवलेली आहे. 20 या आकड्यावरती. चेंडू टाकून झालेत 4. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी या षटकामध्ये. पहिला सेमीफायनल आपण पाहतोय. तेव्हा पाहतोय ते काय घडलंय, काय बिघडलंय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झालेला नाहीये. पंचांनी तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. चला पाहूया. महेश पाणेरा हा फलंदाज आपल्याला अडचणीमध्ये येताना दिसेल कदाचित, कारण ज्या प्रकारे आपण पाहतोय योगेश बरफ याने थ्रो केला होता आणि आपण पाहतोय की फलंदाज महेश पाणेरा याला माघारी परतावं लागेल, कारण जी त्याची बॅट आहे ती पॉपिंग क्रीज मध्ये गेलेलीच नाहीये. बघा, चांगला हिट तिकडे केलेला आहे योगेश बरफ याने आणि आता महेश याला माघारी परतावं लागेल. बिग ब्लो, मोठा हादरा इथे दिला गेलाय साई 11 डोंगरीवाडा टीमला. विनोद आलाय न्यू बॅटर आणि विनोद याने जर षटकारांची जर हॅट्रिक केली तर जगदीश माळी यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल आणि राजूभाई यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. बघा, 3 षटकारासाठी हे बक्षीस जाहीर झालेलं आहे आणि विनोद याला देखील माघारी परतावा लागेल. विनोद याची दांडी गोल केलेली आहे, मागून यष्ट्या दाखवल्या आणि गोलंदाजाने त्या वाकवल्या. 20 धावा धावफलकावरती आहेत आणि 2 विकेट्स आता इथे गमावलेत.
थँक्यू थँक्यू. डीचे बघा 2 पायांच्या मधून हा चेंडू निघून गेलेला आहे. लेग स्टिक इथे वाकवली गेलेली आहे. सन्माननीय दशरथजी शेलका साहेबांचं आगमन झालंय, त्यांचा मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. 20 धावा धावफलकावरती लागल्यात. षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा या धावफलकावरती. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहूया कुठपर्यंत मजल मारतोय साई 11 डोंगरीपाडा हा संघ. बघा प्रकाश माळी या फलंदाजाकरता देखील बक्षीस जाहीर झालेलं आहे राजूभाई यांच्याकडून. वेगवान चेंडू इथे हाताला गेला होता. बघा दया आहे तिकडे, दयानंद काढात चेंडूला उचलेल तोपर्यंत धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल येताना दिसतोय. वैभव दलवी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू डॉट टाकलाय. या ओव्हर नंतर दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस देखील केला जाईल. कॅप्टनला विनंती असेल आमच्या टॉस बॉक्स मध्ये थांबायचं आहे. इथे बघा जोरदार अपील झाली होती, मात्र पंचांनी इथे सांगितलंय की उसनी थोडीशी जास्त आहे या बॉलवरती. नॉट आउट. आणि आपण पाहतोय आणखीन एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. प्रकाश माळी आता अडचणीमध्ये येताना दिसतोय, थोडासा प्रेशराईज होताना दिसतोय. धावसंख्या पूर्णपणे स्थिरावलेली आहे, ती म्हणजे 20 या आकड्यावरती. प्रत्येक षटकाराला जयेश पाटील यांच्याकडून 100 रुपये जाहीर झालेत, तर यश पाटील यांच्याकडून प्रत्येक चौकाराला 100 रुपये जाहीर झालेले आहेत. ते बघा आणखीन एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. डॉट बॉल सलगचा आपण पाहतोय. तिसरा चेंडू डॉटच्या स्वरूपात आलेला आहे. इथे बघा चेंडूला सोडून दिलेला आहे. हा चेंडू ऑफस्टमच्या बाहेर इथे पाहतोय हाताला गेलाय. पंचांनी वाईट चेंडू घोषित केलाय. या अगोदर 3 चेंडू जर आपण बघितलं तर अचूक टप्पावरती टाकलेत, मात्र हा चौथा चेंडू ऑफस्टमच्या थोडासा बाहेर टाकला गेलाय. हा ट्रॅकर इथे आपण पाहतो या बॅटचा एज लागला. यस लागलाय. प्रकाश माली याला माघारी परतावं लागेल. बिग ब्लो मोठा आधार दिला गेलाय साई 11 डोंगरीवाडा टीमला. फलंदाज बाद. तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी. गोम तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी. गोम तुझे गजऱ्याचा येतो सुगंध लय भारी. त्या वसईच्या नाक्यावरी पोरी भेट म्हणा रविवारी. त्या वसईच्या नाक्यावरी पोरी भेट म्हणा रविवारी. त्या वसईच्या नाक्यावरी. बॉल टाकून झालेत ते म्हणजे 4. नव्याने बॅटर भालचंद्र येतोय. बघा अतुल ठाकरेच्या षटकात तब्बल 14 धावा खर्च झाल्या होत्या, मात्र त्यानंतर धावांचा दुष्काळ इथे त्यांना दिसलाय. फन फॉर दी ओव्हरचा इशारा इथे पंचांकडनं इथे दिला गेलाय. बॉल टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी असेल. ते बघा टायमिंग झालाय. योगेश आलाय तिकडे आणि योगेश अशी चूक करणार नाहीये. बघा खूप चांगला झेल त्याने तिकडे पकडला. बघा वाईटशी फक्त 1 धाव
या ओव्हरमध्ये खर्च केलेली आहे गोलंदाज वैभव दलवियाने. षटक संपले तिसऱ्या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो या 21 धावा आणि 22 धावांचं लक्ष ठेवलंय. चला जाऊया आपण टॉसकडे. टॉस केला जाईल अब्बू स्पोर्ट्स खार्डी आणि न्यू स्टार वसई. तर सन्माननीय जगदीश माळी साहेबांना विनंती करतो की आमच्या टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. ग्रुप ग्रामपंचायत पुमनचे विद्यमान सदस्य आहेत जगदीश माळी आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण या दुसऱ्या सेमीफायनलचा टॉस करतोय. छापा असा कॉल आहे आणि छापा आलेला आहे. स्टार वसे संघ टॉस जिंकलाय. पाहुण्यांना विनंती असेल आपण जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. अक्षय टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा. शतरक्षण करण्याचा निर्णय. पाहतो की टॉस जिंकला तर शतरक्षण तुम्ही स्वीकारता. या मागचं कारण काय? काय नाही, कमीत कमी धावापर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करतात. पूर्ण खेळाडू असतील. हो, आपल्याला शुभेच्छा असतील. आपल्या देखील शुभेच्छा असतील. आपण पाहुण्यांचा आदर सत्कार करतोय. जगदीश माळी साहेबांचा आदर सत्कार इथे केला जाईल. राजूभाईंच्या शुभ हस्ते आपण त्यांना आपण सन्मानित करतोय. एक माईची उपदान शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह दिला जाईल. आपण पाहतो आपल्या स्क्रीनवरती सन्माननीय जगदीश माळी साहेबांचा आदर सत्कार केला जातोय. ग्रुप ग्रामपंचायत पुमनचे विद्यमान सदस्य आहेत. एक माईची उपदान शॉल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. पाहुण्यांचं खूप खूप आभार. चला मॅचला देखील सुरुवात होती आहे. 22 धावांचं माफक आव्हान ठेवलं गेलंय. विकास पहिला बॉल. बॅट्समन बीट झाला. विकेट किपर बीट झाला आणि चेंडू सरळ निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता नशिबाचा चौकार पहिल्या बॉलवरती आलेला आहे. आज नशीब जर बघितली तर तांबडमाल संघाच्या बाजूने आपल्याला दिसत आहेत. पहिल्या बॉलवरती चौकार इथे आलेला आहे. फुलटॉस चेंडू बघा लॉंग ऑफ मध्ये हा चेंडू इथे खेळून काढला गेला. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होणार नाहीये. एक सिंगल धाव इथे घेतली जाईल. बघा विकास माळी या गोलंदाजासाठी बक्षीस जाहीर झालेलं आहे. प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल जयेश पाटील यांच्याकडनं. बघा मोटिवेशन मिळते. मात्र सध्या तरी ते कामगिरी होताना दिसत नाहीये साई 11 डोंगरीपाडा या टीमकडून. बघा हा सामना जर जिंकला तर विशाल जाधव, अक्षय जाधव तसेच राहुल पांढेरा यांच्याकडनं 30 टी-शर्ट्स हे दिले जातील.
उमेश भोरे न्यायचा. उमेश भोरे 6 बॉलमध्ये 20 धावा बनवल्या होत्या. मॅन ऑफ द मॅच. त्या अगोदरच्या मॅच मध्ये उमेशच म्हणजे बॅक टू बॅक 2 मॅच मध्ये उमेश भोरे हा मॅन ऑफ द मॅच राहिलेला आहे. तर उमेश आपण यायचा आहे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. बघा जीवदाडी गिरीज सारख्या संघाला या स्पर्धेचा बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे अबू स्पोर्ट्स खार्डे या संघाने. उमेशची कामगिरी खूप चांगली राहिली होती. उमेश आपण या लवकर. इथे बघा मिस टायमिंग झालाय. झेल फार महत्वाचा आहे. अतुल ठाकरे याचा हा झेल पकडला गेलाय. बिग ब्लो मोठा आदरा मिळालाय आई सोनसरी स्पोर्ट्स तांबडमाल या संघाला. अतुल ठाकरे बॅक टू द डग आउट. बघा विकेट मिळालेली आहे आणि आता विकेट करता जयेश पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल विकास माली याला. प्रत्येक विकेटसाठी हे बक्षीस त्यांनी जाहीर केलेलं आहे. आणि बघा मॅच जिंकण्याकरता धावा बनवायच्या आहेत 22. 7.33 सरासरी राखायची आहे. धावसंख्या झालेली आहे 5. अजूनही मॅच जिंकण्याकरता 17 धावींची आवश्यकता आहे. नवीन बॅटर वैभव येतोय. वैभव दळवी. ते बघा खूप चांगला फटका इथे केलाय. पाय पकडण्याचा प्रयत्न केलाय. पाय पकडू दिलेले नाहीये आहेत वैभवने. ठोकलाय चौकार. 4 धावा. थँक्यू. बघा या अगोदर विकेट मिळवली होती मात्र त्यानंतर एक दिशाहीन चेंडू टाकलाय. दिशा से भटके तू बिलेंगे फटके. एक मोठा फटका वैभवच्या बॅटमध्ये. पुन्हा एकदा आपण पाहतोय चोरकस मारण्याचा प्रयत्न अपील झाली होती मात्र बॅट अँड बॉल चांगला संपर्क झाला नव्हता. आपण बॉल टाकून झालेत 5. शेवटचा एक बॉल बाकी असेल. विकास पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. इथे बघा स्लॉट मध्ये हा चेंडू होता आणि हा चेंडू सरळ प्लॉट मध्ये पाठवलाय प्रेक्षकांच्या भेटीला. 6 धावा. षटकार. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 15 या आकड्यावरती. चला आपण मॅन ऑफ द मॅच कडे जाऊया. उमेश भोरे ज्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण बाकी राहिलेला आहे. तर मी विनंती करतोय सन्माननीय प्रकाश शेलका साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण हा किताब आपण वितरित करायचा आहे ज्यांच्याकडून आपल्याला या स्पर्धेकरता मॅन ऑफ द सिरीज कूलर हा स्पॉन्सर झालेला आहे. आपण पाहतोय प्रकाश शेलका साहेबांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथे वितरित केला जातोय. त्यानंतर सन्माननीय खंडू शेलका राजूभाईंना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मेडल आपण इथे वितरित करायचं आहे. 2 मिनिटं थांबायचं आहे. फक्त 2 मिनिटं. उमेश याचा पुरस्कार इथे वितरित केला जातोय राजूभाईंच्या शुभ हस्ते. सामन्याला सुरुवात करायची आहे. रुपेश सोमन आपण पाहतोय दुसरं षटक हाताळण्यासाठी आलेला आहे. आता 12 बॉलमध्ये धावा बनवायच्या आहेत अजूनही 7. बघा वेगवान चेंडू. मिस्टेक झालेली आहे तिकडे. बघा गलती से मिस्टेक आणि एक धाव इथे कंप्लीट झाली. एका धावेने धावसंख्या आता 16 या आकड्यावरती. 16 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात.
अजूनही 6 धावींची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. अजूनही 6 धावा बनवायच्या आहेत. इथे बघा इनफिल्डच्या वरून खूप चांगला स्ट्रोक इथे कन्वर्ट केलाय. चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावन करता आणि आता या 4 धावांची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती म्हणजे 20 या आकड्यावरती. अजूनही 2 धावींची आवश्यकता आहे मॅच जिंकण्याकरता. क्लिंग बोल्ड केलंय. फलंदाज बाद होतोय. बघा वैभव दलवी याची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. योगेश आलाय. योगेशाने देखील आल्या चेंडूला सीमारेषेच्या बाहेरचा रस्ता दाखवलेला आहे. विजय चौकार ठोकलाय आणि अशा प्रकारे फायनल मध्ये इथे प्रवेश मिळवलाय आयसोन सरी स्पोर्ट्स तांबडमाल या संघाने. हा पहिला सेमी फायनल आपण बघितला त्याच्यामध्ये आयसोन सरी स्पोर्ट्स तांबडमाल संघाने विजय मिळवलाय आणि फायनल मध्ये प्रवेश केलाय.